मला असं वाटतं संजय राऊत यांच्या पापाचा घडा भरलेला आहे आणि जेव्हा माणसाच्या पापाचा घडा भरतो तेव्हाच माणूस अशा प्रकारचं चालचलन त्याचं असतं, अशा प्रकारे तो वागायला लागतो, सुरुवात करतो आणि येणाऱ्या काळात मला वाटतं महाराष्ट्राची जनताच त्यांना दाखवून देईल. अशा अहंकारी माणसाला त्याचं जे घमंड आहे ते आमची महाराष्ट्राची जनता तोडल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांना इशारा दिला. संजय राऊत यांना युवा सेनेतर्फे मी इशारा देतो, आव्हान करतो की श्रीकांत शिंदे बद्दल साहेबांबद्दल असं पुन्हा वक्तव्य केलं, त्यांच्या विरोधात पुन्हा असं वर्तन केलं तर त्याला आम्ही युवा सेना जशाच तसं उत्तर देऊ, याच्यापेक्षा घणाघाती उत्तर देऊ, हे मी त्यांना आज या ठिकाणी आव्हान करतो. संजय राऊतने सांगितलं की मी माफी मागणार नाही. ते निर्लज्ज माणूस आहेत, त्यांच्याकडून कोणी एक्सपेक्टेशन सुद्धा ठेवू नयेत असं मला वाटतं. म्हणून अशा माणसाबद्दल बोलणं सुद्धा असं आम्हाला वाटतं आम्ही आमची इमेज कमी करून घेतो. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचप्रमाणे आमदार संजय शिरसाट यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर हा माथे फिरू माणूस थुंकून दाखवतो. मला वाटतं याला हा मानसिक रुग्ण आहे. आज हे थुंकलेले आहेत, उद्या कपडे फाडतील, परवा रस्त्यावर दगड मारत फिरतील, तर यांना लवकरच तात्काळ मानसिक रुग्णालयात दाखल करावं. कारण हा स्वतःला पत्रकार समजणारी व्यक्ती ही अशा पद्धतीने थुंकून दाखवते आणि आज सांगते की माझ्या जिभेला काहीतरी आजार झालेला आहे. असं मी ऐकलं, त्यांना जिभेला नाही, त्यांच्या मेंदूला आजार झालेला आहे आणि तो आजार जिभेपर्यंत पसरलेला आहे. यापुढे अशा पद्धतीचं वर्तन आणि वागणं आणि बोलणं आम्ही ही महाराष्ट्राची सुसंस्कृत जनता आणि शिवसेना खपवून घेणार नाही. त्यांनी सांगितलंय की थुंकणं काही गुन्हा आहेत का, असा प्रश्न. मग स्वतःच्या तोंडावर रोज थुंका आणि मग सांगा गुन्हा नाहीये का. थुंकण्यासारखी बरीच लोक तुमच्या शिल्लक सेनेत उरलेली आहेत. त्याच्यावर आधी प्रॅक्टिस करा थुंकण्याची आणि मग ठरवा काय करायचं. आम्ही आजच इशारा दिलेला आहे शिवसेनेतर्फे, जर अशा पद्धतीने वाह्यात वर्तन आणि वाह्यात बोलणं जर सुरू राहिलं तर त्यांच्या आज फक्त त्यांच्या फोटो किंवा त्यांच्या बॅनरला आम्ही जोडे मारलेत. यापुढे त्यांच्या तोंडावर हे जोडे बसल्याशिवाय राहणार. मला वाटतं ते सुद्धा सामनाचे पत्रकार आहेत आणि संपादक आहेत, ते त्यांनी सोडून द्यावं सामनाचं, तरच आम्ही त्या लोकांना मानू की खरोखर हे बोलण्यासारखे वागतात. कारण की हे जे कृत्य केलेलं आहे हे फक्त एकाच व्यक्तीविषयी नाहीये, ते पूर्ण मनोरुग्ण झालेले आहेत आणि मला वाटतं त्यांना खाटेला बांधून टाकणं वेड्यांच्या विस्तारा